ज्या प्रकारे काल ऋषभ पंतने कॅप्टन्सी केलेली आहे, सर्वांना अचंबित आणि हैराण करून टाकणारी कॅप्टन्सी काल त्याच्याद्वारे आपल्याला बघायला मिळालेली आहे. 20व्या ओव्हरमध्ये काही गरज नव्हती स्पिनरकडून बॉलिंग करून घ्यायची. 15व्या ओव्हरमध्ये जर तुम्ही त्याला इंट्रोड्यूस केलं असतं तर नक्कीच त्याने कमीत कमी रन दिले असते. 17 किंवा 18 ओव्हरपर्यंत तुम्ही जर मोहम्मद शामीच्या बॉलिंग स्पेअर करून ठेवल्या असत्या तर नक्कीच तुम्हाला काल फायदा झाला असता. परंतु ज्या प्रकारची त्यांनी कॅप्टन्सी केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप स्लॅक्स काल बघायला मिळालेले आहेत आणि त्याच रिझल्ट प्रमाणे काल लखनौ हारलेली आहे. अक्षरशः छोट्या मुलांसारखी कॅप्टन्सी काल ऋषभ पंतकडनं आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि अशाच प्रकारची जर कॅप्टन्सी ऋषभ पंतकडनं येणाऱ्या मॅचेसमध्ये आपल्याला बघायला मिळाली तर नक्कीच गो टू होम, नक्कीच त्यांना घरचा रस्ता पकडावा लागेल. ऋषभ पंतला अशी कॅप्टन्सी करून नेमकं सिद्ध काय करायचं होते आतापर्यंत आम्हाला समजलेलं नाही. ज्या प्रकारे त्यानं 20व्या ओव्हरमध्ये स्पिनरला इंट्रोड्यूस केलं म्हणजे दिग्वेश राठीला इंट्रोड्यूस केलं, तिथे त्याची जागाच बनत नव्हती. दिग्वेश राठीच्या ओव्हर जर 15व्या ओव्हरच्या आधीच जर संपवून घेतल्या असत्या तर नक्कीच त्याला फायदा झाला असता. त्याने चांगली पण बॉलिंग केली असती आणि तुमचा वन ऑफ द बेस्ट बॉलर मोहम्मद शमी त्याला ठेवा ना 17व्या-18व्या ओव्हरपर्यंत. मोहम्मद शमीची एक ओव्हर जर काल शिल्लक ठेवली असती तर LHG नक्कीच काल मॅच जिंकली असती. परंतु कॅप्टन्सीमध्ये आपल्याला काल कमतरता जाणवलेली आहे. असंच जर परफॉर्मन्स ते देणार असतील तर मला नाही वाटत येणाऱ्या मॅचमध्ये त्यांचा कमबॅक होऊ शकेल आणि येणाऱ्या मॅचेसमध्ये त्यांना करो किंवा मरो असणार आहे. सगळ्यात शेवटी आहेत ते पॉईंट टेबलमध्ये आणि तेथून पुन्हा 4थ्या किंवा 5व्या नंबरवर येणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. परंतु तुम्ही काहीतरी नवीन करून दाखवण्याच्या मार्गावर काल तुम्ही मॅच हरवलेला आहे. एक्सपेरिमेंट करायची काही गरज नव्हती. ॲज युजल तुम्ही नेहमीप्रमाणे जसं खेळता, जसे तुमच्या स्ट्रॅटेजीज असतात त्याच जर काल युटिलाइज केल्या असत्या तर नक्कीच काल LHG चांगल्या रनाने जिंकली असती. परंतु नाही, जमणार नाही. ज्या प्रकारे त्यांनी कॅप्टन्सी केलेली आहे सगळं प्रेशर घेऊन तो कॅप्टन्सी निभावत आहे. ना LHGच्या टॉप ऑर्डरचा चांगला परफॉर्मन्स आहे ना स्वतः ऋषभ पंत चांगला बॅटिंग करतोय आणि मिडल ऑर्डरचे लेने के देणे पड गए भाई. LHGचा बॉलिंग अटॅक चांगला आहे परंतु ती आत्ताची मॅचेस हरत आहेत ते फक्त बॅटिंगद्वारे हरत आहेत. LHGच्या मॅनेजमेंटला बॅटिंगवर चांगला फोकस करावा लागेल जेणेकरून येणाऱ्या मॅचेसमध्ये ते 4 किंवा 5 मॅचेस जिंकू शकतील. ज्या प्रकारे काल ऋषभ पंतने कॅप्टन्सी केलेली आहे, सुपर ओव्हरमध्ये निकोलस पुरानला पाठवण्याची काही गरज नव्हती. आतापर्यंत निकोलस पुरानने जेव्हा जेव्हा सुपर ओव्हर खेळलेली आहे ती टीम हरलेली आहे आणि निकोलस पुरान जेव्हा जेव्हा सुपर ओव्हर खेळायला आहे त्याचा अपोनंट त्यांच्याच देशाचा बॉलर सुनील नारायण होता. सुनील नारायण त्याच्या बॅटला सुद्धा बॉल लागू देत नाही. हे माहीत असून सुद्धा की सुनील नारायण याच्या अगेन्स्ट बॉलिंग करणार आहे, त्यांनी निकोलस पुरानला काल बॅटिंग दिलेली होती आणि तिथेच ते काल मॅच हरलेले आहेत. LHGच्या टॉप ऑर्डर बद्दल जर बोलायचं जर झालं तर मार्क्रम, मिचेल मार्श हे दोघं पण पूर्णतः फ्लॉप गेलेले आपल्याला दिसत आहेत आणि त्यांचा कॅप्टन ऋषभ पंत त्याच्या तर बॅटला सुद्धा बॉल लागत नाहीये आणि त्याची कॅप्टन्सीचं जर बोलूच नका. इतकी घटिया कॅप्टन्सी आपल्याला काल त्याच्याद्वारे बघायला मिळालेली आहे आणि येणाऱ्या समोरच्या मॅचेसमध्ये तशीच कॅप्टन्सी आपल्याला बघायला मिळणार आहे जे त्याने मॅचच्या मॅचेसमध्ये केलेली आहे. ऋषभ पंतने रिंकू सिंगला काल हलक्यात घेतलं होतं. ऋषभ पंतला वाटलं की रिंकू सिंगचा सध्या फॉर्म नाहीये, आपण स्पिनरला इंट्रोड्यूस करू, हा काढून किती रन काढेल, 10-15 रन काढेल. परंतु ज्या प्रकारे त्याने 4 सिक्सेस मारले होते बॅक टू बॅक, पूर्ण मोमेंटम KKRच्या दिशेने तो घेऊन गेला आणि त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे रेस्ट इन द हिस्ट्री झालेली आहे काल. नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा अपडेट येत राहील. तो भाई तुम्ही लाईक पण करू शकता, कमेंट करू शकता आणि शेअर पण करू शकता. तो भाई मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक टेक केयर, नमस्कार.